नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी एक हेल्दी ड्रिंक दाखवणार आहे, ते म्हणजे आवळा सरबत। आवळ्याचे गुणधर्म तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही जर सर्च केलं गुगलवर तर इतके आवळ्याचे गुणधर्म दिसतील की तुम्हालाही नक्कीच आवळ्याचं सरबत करून प्यावंसं वाटेल। चला तर मग कसं करतात ते। आवळ्याचं आपल्याला सरबत करायचं आहे, त्यासाठी हे असे कच्चे आवळे घ्यायचे आणि या आवळ्याचे मी हे तीन चार आवळे घेतले, त्याचे तुकडे सहज साधे आपले सुरीने जेवढे बारीक करता येईल तेवढे करायचे। असे आवळ्याचे तुकडे मी करून घेतले। आता आपल्याला काय करायचंय, मिक्सरच्या भांड्यात हे आवळे, ही ज्यूस करायचं म्हणून ज्यूसरचं भांडं घेतलंय, त्यात 3 आवळ्यांचे तुकडे, हे तुम्हाला दाखवायला मी तो आवळा घेतला आणि तुकडे, एक कढीपत्त्याची काडी, 3 आवळे, त्या प्रमाणात आल्याचा तुकडा घेतलाय। नाहीतर एकच आवळ्याचं 1 ग्लास सरबत करत असाल तर छोटासा तुकडा घ्यायचा आहे। आलं सोलून आल्याचे तुकडे, नंतर त्यातच थोडीशी काळी मिरी आणि जिरं, आणि तुम्हाला जर आंबट नको असेल अगदी तर गुळाचा खडा। मी 3-4 आवळे घेतले त्या प्रमाणात गुळ घेतलाय आणि अर्ध्या लिंबाचा रस, कारण तुम्हाला माहिती आहे आलं लिंबू हे पाचक आहे आणि हेल्दी ड्रिंक बनवतोय आपण आवळ्याचं। लिंबाचा रस झाला की त्यात हे मी पिंक सॉल्ट घेतलंय, ते चवीनुसार, आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं आणि हे ज्यूस वाटून घ्यायचं। ज्यूसरमध्ये हे मी ज्यूस फिरवून घेतलं। आता काय करायचं, मी जरा जास्त प्रमाणात घेतलंय म्हणून मोठ्या गाळणीने गाळते। तुम्ही एकाच आवळ्याचं केलं तर एका आवळ्याचं एका माणसाला होईल, त्या प्रमाणात छोट्याशा गाळणीने हे सगळं गाळायचंय, कारण ह्यातलं जे कचकच लागायला लागलं तर प्यायला जात नाही, त्यामुळे ज्यूस केल्यावर हे गाळून झाल्यावर हा चोथा टाका, किंवा पार तर या चोथ्याला नमक लावून तुम्ही वाळवलं तर असाही खायला तो सुपारीसारखा छान लागतो। प्रत्येकाच्या आवडीवर आहे। हा बाजूला ठेवायचा आहे। आता आपला हा ज्यूस तयार झाला, हा आपण सर्व करू। असा हा गाळून आवळ्याचा आपला सरबत तयार झालेला आहे। असा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आवळा सरबत तुम्ही जरूर करून बघा। घरातच साहित्य असतं, फक्त आवळ्याच्या सीझनमध्ये आवळे आणलेत तर आपण मोरावळा तर करतोच, आवळ्याचं लोणचं, आवळ्याचे विविध प्रकार करतात, पण हा रोजच्या एका आवळ्याचा जर तुम्ही सरबत केला तर तुमची त्वचा बघा तजेलदार राहणार। वेट लॉस होण्यासाठी पण हे सरबत अतिशय उत्तम आहे, शिवाय तुमच्या केसांची वाढ, हेल्दी केस होतील। जरूर करून बघा। घरी साहित्य असतंच, आलं, मिरी, जिरं, कढीपत्ता, आवळा आणि गूळ आपल्या आवश्यकतेनं, हवा असेल तर गूळ घाला, नाही तर आंबट आवडत असेल तर तसं द्या। असा हा नक्की करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।